वसई विरार महानगरपालिकेवरती आज बहुजन विकास आघाडीची जरी सत्ता आली असली तरी भाजपाला सुद्धा तसं मोठं यश आलेलं आहे। एकावरून 44 जागा त्यांनी आता काढलेल्या आहेत। माझ्यासोबत भाजपचे आमदार राजन नाईक सर आहेत। काय सांगाल सर, एकावरून तुम्ही 44 केले? निश्चितपणे मी आपल्या माध्यमातून सर्वप्रथम माझ्या सर्व शहरातील नालासोपारा, विरार, वसईमध्ये सर्व शहरातील मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला आणि भारतीय जनता पार्टीलाही भरघोस मतदान केलं। त्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार। आम्ही एक होतो, एकावरून 44 झालो। आम्हाला इथल्या मतदारांनी, शहरातल्या मतदारांनी विरोधी पक्षाची भूमिका वठवायला सांगितली आहे। ती भूमिका आम्ही प्रभावी असे या निमित्ताने मी मतदाराला सांगतो। आणि मतदारांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय, आमच्या पक्षाचं जे ध्येय धोरण आहे, गरीब कल्याण, सुशासन, अंत्योदय, रांगेतल्या शेवटचं माणसाचं जीवन सुसाय करणं, तसे इथले नालासोपारा, विरार, वसईमध्ये जे करदाते आहेत, तो करोपारी जो टॅक्स भरतात, कर भरतात, ते पैसे देतात, त्याचा उपयोग पुरेपूर त्यांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे। म्हणून आम्ही चांगलं यापुढे काम करत राहू। आमचे 44 नगरसेवक या महापालिकेमध्ये पहारेकरी म्हणून काम करतील। त्याचबरोबर इथल्या सत्ताधाऱ्यांना, जे महापालिकेत सत्ताधारी म्हणून बसणार आहेत, चांगल्या कामासाठी आमचे नगरसेवक नेहमी त्यांना सहकार्य करतील। आणि जनतेच्या विरुद्ध काही काम असलं तर त्याच्या विरुद्ध प्रखरतेने आवाज उठवतील, हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो। आणि आमदार म्हणून आम्ही दोघं, मी आणि आमच्या स्नेहाताई, या महापालिकेत जनतेच्या कल्याणासाठी, केंद्र सरकार असेल तर आमचे सावरासाहेब आहेत, राज्य सरकारमध्ये आम्ही दोघे आमदार आहोत। आम्ही भरीव निधी जो इतका वर्षात मिळाला नाही, तो निधी आम्ही ब्रिज पास केलेले आहेत। 2 ब्रिज काम आता डिमार्केशन चालू आहे। नालासोपारा आणि हायवेतून विरारमध्ये येणाऱ्या रस्त्याचं एक डिमार्केशन चालू झालेलं आहे। हॉस्पिटलचं टेंडर निघालेलं आहे आणि पावसाच्या पाण्यासाठी आम्ही चांगलं काम करू, असं निमित्त तुम्हाला सांगतो। या ठिकाणी काय नेमकं झालं? हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी झाला होता। भाजप सत्तेत येईल, भाजपचा महापौर बसेल, अशी स्थिती असताना काय नेमकं झालं? निश्चितपणे आमचं गणित कुठे चुकलं? आमची प्रथा आणि परंपरा आहे, आम्ही निवडणुकीमध्ये जिंकलो तरी बसतो आणि हरलो तरी बसतो। त्याप्रमाणे बसू, विचारविनिमय करू आणि ज्या आमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते निश्चितपणे आम्ही सुधारू। आणि ह्या जनतेच्या, नालासोपारा, विरार, वसईवरील जनतेच्या हितासाठी जे जे आम्हाला करता येईल, कारण जनतेचे आमच्यावर उपकार आहेत हो। जनतेने आम्हाला त्यांची बहुमूल्य अशी मत दिली आहेत आणि मोठा विश्वास दिला। आमच्या प्रत्येक, आता एक आमची ताई 83 मतांनी पडली, आमची शरयू राठोड म्हणून प्रभाग क्रमांक 8 मध्ये झोपडीमध्ये राहते, साध्या चाळीमध्ये राहतात। आमचा नगरसेवक कोण शरद सुर्वे 10 बाय 10च्या खोलीत राहतो। आमचे असे प्रमोद सिंग, आमचा उमेदवार जो पडला तो 10 बाय 10च्या खोलीत राहतो। असे आमचे उमेदवार साधे, सरळ, पण देशहितासाठी काम करणारे, नेशन फर्स्ट मानणारे, पार्टी सेकंड मानणारे आणि सेल्फ थर्ड मानणारे आमचे नगरसेवक उमेदवार होते। 44 निवडून झाले, म्हणजे 44 नगरसेवक प्रभावीपणे महापालिकेमध्ये ठसठशीतपणे काम करतील। आमदार हितेंद्र ठाकूर यांनी असं म्हटलंय की ही स्लो मशीन करणं, यादीमध्ये घोळ करणं, यामुळे आमचे हे जे सीट जे कमी आले, नाही तर आम्ही 100 पार केले असते, असं सांगितलं। काय सांगितलं? असं आहे, म्हणजे जे 71 निवडून आले ते स्लो नव्हतं का? एका प्रभागात जिथे आता आचवड्यात 3 निवडून आले, प्रभाग नंबर 21 मध्ये एक आमचा भाजपचा आला, तिथे स्लो नव्हती, तिथे त्यांची मशीन फास्ट होती, आमची स्लो होती, की आमची फास्ट होती त्यांची स्लो, असं होतं का? असं कुठे होत नाही। निवडणूक आयोग, आपण विश्वास ठेवला पाहिजे, आपण लोकशाही मानणारे आहोत, तेव्हा निवडणूक आयोग त्यांचं काम चोखपणे करते, त्याने चोखपणे बजावलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये, आता दुबार मतदाराचं सांगा किंवा 6-6 वेळा मतदार सांगा ना आता निवडून आल्यानंतर, असं नसते ते। सरकार, निवडणूक आयोग ही लोकशाही आपल्या भारतातली अधिक तीव्रतेने मजबूत, प्रत्येक क्षणोक्षणी त्यासाठी प्रयत्न करतात आणि आहेच। म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही आपली आहे। त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारे ह्यावरती बोट ठेवणं किंवा प्रशासकीय यंत्रणेवरती असं बोट ठेवणे मला तरी योग्य वाटत नाहीये। मला सगळं त्यांनी असंही म्हटलंय की माझा कोणीही शत्रू नाही, मी जगत मित्र आहे, मला सरकार मदत करेल, असंही त्यांनी म्हटलंय। काय सांगितलं? खरं आहे ना, शेवटी महापालिका रन जर करायची असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरतीच अवलंबून राहावं लागतंय। महापालिकेचा 300, 350, 400 कोटी रुपयाचे जे उत्पन्न आहे घरपट्टीतून किंवा अन्य थोडीफार उत्पन्न आहेत,
त्या उत्पन्नातून महापालिका रन होऊ शकते का? तर याचं उत्तर नाही आहे. आता महापालिकेचे प्रभावीपणे रन करायचे असेल तर दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. एक, महापालिकेचं लिकेज थांबावं लागेल. जे महापालिकेचे लिकेज होते, पण माझी अशी माहिती आहे की जे ह्याचं टेंडर, झाकणाचं टेंडर होतं ते 40 ते 35 ते 40% कमी झालं 6 वर्षामध्ये. 6 वर्षापूर्वी दिलेल्या टेंडरमध्ये आता म्हणजे 6 वर्षात काय महागाई कमी झाली? अशा प्रकारे जे जे लिकेजेस आहेत ते कमीच केले पाहिजेत, बंद केले पाहिजेत. कमी नाही केले पाहिजेत, ते बंद केले पाहिजेत. महापालिकेचा उत्पन्नाचा स्रोत वाढवला पाहिजे. हे उत्पन्नाचा स्रोत वाढवताना गरिबांना बिलकुल नाही, घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ह्याच्यात बिलकुल वाढ न करता हे उत्पन्नाचा स्रोत वाढू शकतो. आता महापालिकेमध्ये सत्ता येत आहेत तुमची हुकलेली आहे फक्त 14. मग यामध्ये कुठे लोटस ऑपरेशन होईल का? आम्हाला जनतेने कौल विरोधी पक्षात बसण्यासाठी दिलाय. आम्हाला या महापालिकेमध्ये पहारेकऱ्यासाठी कौल दिलाय. विरोधी पक्षाची भूमिका ही इथल्या असलेल्या महापालिकेत जे चालवतील त्यांच्या चांगल्या कामाला सहकार्य करण्यासाठी आणि जे चुकीचं करत असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी आम्हाला लोकांनी सत्ता दिली आहे, लोकांनी कौल दिलाय. त्याचं आम्ही प्रभावीपणे पालन करू. या ठिकाणी लोकांनी आम्हाला विरोधी बाकावर बसवलेला आहे, त्यामुळे आम्ही पहारेकऱ्याची भूमिका करू असं आमदार राजन नाईक यांनी सांगितलेलं आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार.